नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. हल्लीच्या काळात माहितीचा आणि माध्यमांचा अक्षरशः महापूर आलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. काही वर्षांपूर्वी वृत्तपत्र हे एकमेव माध्यम होतं, त्यानंतर रेडिओ आले, दूरचित्रवाणी आली आणि आज आपल्याकडे आंतरजाल इंटरनेट नावाचं एक माध्यम जे आहे ते अक्षरशः आपल्या हातात आहे. म्हणजे हातातल्या मोबाईलवरून आपण जगातली कोणतीही माहिती घेऊ शकतो. आणि ह्या सगळ्या माहितीच्या तंत्रज्ञानाच्या गदारोळामध्ये जे लोकसेवा प्रसारण आहे याचं नक्की आजच्या युगात काय स्थान आहे? 21व्या शतकातही लोकसेवा प्रसारण जे चालू आहे ते नक्की काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे आणि जनमानसापर्यंत पोहोचण्याचं ते जे एक प्रभावी माध्यम आहे त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. आजचा विषय काय आहे तो पाहून घेऊया. लोकसेवा प्रसारण दिवस. 12 नोव्हेंबर हा लोकसेवा प्रसारण दिवस आहे आणि ह्या विशेष दिवसानिमित्तचा आजचा आपला खास भाग आहे. आणि ह्याबद्दल माहिती देण्यासाठी, याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत स्मितीन ब्रीद सर. नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. नमस्कार. प्रथम ही जी संस्था आहे यामध्ये सर अनेक वर्षांपासून बालशिक्षणाचं काम करतायत. प्रोग्राम डायरेक्टर, कार्यक्रम निदेशक म्हणून सर कार्यरत आहेत आणि गेल्या 23 वर्षांपासून समाज आणि शिक्षणासाठी भारताच्या वेगवेगळ्या भागात राहून ते तिथं मुलांसाठी काम करतायत. आपण माहितीचा भरपूर खरं तर वेगवेगळ्या माध्यमातून आता आपल्याला मिळत असते, पण लोकसेवा प्रसारण, पब्लिक ब्रॉडकास्टिंग हे जे आहे हे नक्की काय आहे ह्याबद्दल आधी सुरुवातीला बोलूया आणि मग आपण त्याची कसा काय काय चालू आहे त्याच्यामध्ये त्याची माहिती घेऊया. लोकसेवा प्रसारण म्हणजेच पब्लिक ब्रॉडकास्टिंग ह्याविषयी म्हणजे सुरुवातीला तुम्ही म्हणालात तसं हा नेमका विषय काय आहे आणि ह्याची गरज काय आहे हे आधी आपण सुरुवातीला समजून घेऊया. सर्वच देशांमध्ये म्हणजे जगातल्या जवळपास सर्वच देशांमध्ये लोकसेवा प्रसारण केलं जातं. लोकसेवा प्रसारण आणि व्यावसायिक प्रसारण याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे हा फरक आधी आपण समजून घेऊ. लोकसेवा प्रसारण हे एक शासकीय रित्या आणि शासकीय अनुदानाच्या आधारावर चालवलं जाणारं पूर्ण युनिट आहे आणि व्यावसायिक प्रशिक्षण हे व्यवसायाच्या नफ्याच्या दृष्टीने ठरलेले सगळे माध्यम आहेत. म्हणजे आपण जर इतिहास थोडासा पाहिला तर भारतामध्ये दूरदर्शन, आकाशवाणी ही जी सगळी माध्यमं आहेत ही लोकसेवा, लोकप्रचार याच्यासाठी केली गेलेली आहेत. आणि जगाच्या पातळीवर नेहमी हे पाहिलंच गेलेलं आहे की या अशा प्रकारच्या माध्यमांचं महत्त्व काय आहे तर सर्वांपर्यंत अचूक आणि विश्वसनीय माहिती पुरवणे ही एक या सेवेचा मला वाटतं फार महत्त्वाची भूमिका असते. आणि व्यावसायिक जो दृष्टिकोन असतो किंवा व्यावसायिक ब्रॉडकास्टिंगच्या ज्या सुविधा आहेत त्यांचा उद्देश नफा, एंटरटेनमेंट हा सगळा असतो. म्हणजे त्यात काही वावगं नाही, पण इथे लक्षात घ्यायला पाहिजे की जनसेवा, लोकसेवा म्हणजे सर्वांपर्यंत पोहोचणं, म्हणजे त्याच्यामध्ये सार्वभौमीकरण हा मुद्दा आहे. आणि मला आवर्जून सांगायला आवडेल की म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये, कोरोनाच्या या परिस्थितीमध्ये खाजगी इस्पितळं आहेत, खाजगी हॉस्पिटल्स आहेत, पण सरकारी यंत्रणा असणं का महत्त्वाचं आहे तर त्या सर्व गोरगरिबांपर्यंत ती सुविधा पोचली पाहिजे. अगदी तसंच मला वाटतं की पब्लिक ब्रॉडकास्टिंगचं महत्त्व आहे. जनप्रशिक्षण करणं, लोकसेवा करणं, लोकांपर्यंत योग्य माहिती पुरवणं हे ह्या माध्यमांचं महत्त्व आहे. आता इथे आपण एक आणखीन मुद्दा लक्षात घेऊया की बऱ्याचदा जेव्हा व्यावसायिक दृष्टिकोनातून विचार केला जातो तेव्हा असं दिसतं की सगळेच मुद्दे एंटरटेनमेंट आणि करमणुकीचे असल्यामुळे सर्व जे जनहिताय आहे किंवा जनहितार्थ आहे ते ती व्यावसायिक जी प्लॅटफॉर्म्स आहेत ते करतीलच असं नाही. बरोबर. म्हणजे थोडक्यात आपण जे लोकसेवा प्रसारण म्हणतोय तर ते एक ज्याला आपण माध्यम
म्हणतो तर ते माध्यमाचा तो एक भाग आहे आणि जे सरकारचं माध्यम आहे आणि सरकारी माध्यमातून आपल्याकडे जसं दूरदर्शन आहे, आकाशवाणी आहे, तसंच सर तुम्ही मगाशी उल्लेख केलात की इतर देशांमध्येही अशा पद्धतीचे जे उपक्रम आहेत हे चालू आहेत, खूप वर्षांपासून चालू आहेत आणि त्या देशांमधलं त्यांचं महत्त्वही जाणून घ्यायला आवडेल. नक्की. आता इथे म्हणजे जेव्हा शासकीय स्तरावरून जनहितार्थ, लोकसेवार्थ जेव्हा एखादं काम केलं जातं तेव्हा सर्वसमावेशक असणं फार महत्वाचं असतं. आणि म्हणून मला काही जागतिक स्तरावरची उदाहरणं नक्की इथे सांगायला आवडतील की BBC हे नाव आपण सर्वांनी ऐकलेलं आहे की ते युरोपियन ब्रॉडकास्टिंग पब्लिक सर्व्हिस आहे आणि त्यांच्या कार्यक्रमांची प्रचिती आणि जागतिक स्तरावरती ते त्यांची असलेली प्रसिद्धी त्याचं कारण म्हणजे ते सर्वसमावेशक आहेत आणि विविध वंशांच्या, विविध धर्मांच्या आणि विविध प्रकारच्या भाषांच्या सर्व लोकांसाठी त्या माध्यमातून कार्यक्रम केले जातात. आणि ही जी सर्वसमावेशकता आहे किंवा मायनॉरिटीज पर्यंत पोहोचणं, सर्वांना विसरून न जाता सगळ्यांचा सहभाग करणं, ही मला वाटतं पब्लिक सेवा जी आहे, सर्व्हिस आहे ब्रॉडकास्टिंगची, त्या दृष्टीने ते फार महत्वाची ठरत असते. बरोबर आहे. म्हणजे यामध्ये तुम्ही एक मुद्दा उपस्थित केला तो म्हणजे लोकांचाही त्यामध्ये सहभाग असणं. तर आपण बघतो की आपल्या दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या माध्यमातून जे काही आपले वेगवेगळे कार्यक्रम असतात तर त्यामध्ये लोकांचा, जनसामान्यांचा जास्तीत जास्त सहभाग घेण्याचा आपण नेहमीच प्रयत्न करत असतो. इथे एक उदाहरण मला आठवतंय, म्हणजे मला आवर्जून सांगावंसं वाटेल कारण दूरदर्शनच्या महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. मी मुंबईसारख्या शहरात वाढणारा एक विद्यार्थी होतो अनेक वर्षांपूर्वी. तेव्हा सुद्धा शेतीबद्दल थोडीशी आस्था निर्माण करणारा एक कार्यक्रम, आमची माती आमची माणसं, हा कार्यक्रम माझ्या बालपणी खूप आणि तो अजूनही सुरू आहे. मला वाटतं की शेतीबद्दल माहिती मला नसती मिळाली जर दूरदर्शनने हा कार्यक्रम त्यावेळेला राबवला असता. मला वाटतं अशा प्रकारच्या ज्या कार्यक्रम आहेत, अशा प्रकारच्या ज्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी अशा ज्या व्यवस्था किंवा उपक्रम राबवले पाहिजे ते पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंग माध्यमातून केले जातात. ते प्रायव्हेट सेक्टर करतीलच असं नाही, कारण त्याच्यामध्ये नफा नाही काही, म्हणजे लोकांना प्रशिक्षण करण्यामध्ये नफा नसतो, त्यामुळे तो कदाचित तिकडे इग्नोरन्सचा भाग होऊ शकतो. बरोबर आहे. ऑस्ट्रेलियन एक उदाहरण मला द्यायला आवडेल की ऑस्ट्रेलियन जी पब्लिक ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस आहे तिथे सुद्धा असंच आहे की मॅन्डेटरी आहे, लोकांना कायदा आहे त्यांच्या देशामध्ये की पब्लिक ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस हे आर्ट, विविध कला यांच्यासाठी कार्यक्रम आवर्जून करतीलच. तर असं मला वाटतं की त्या ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेसचं महत्व आहे. बरोबर आहे. म्हणजे एकीकडे तुम्ही जसं सांगितलं की कला आणि कलेमधली जी अभिजातता आहे तर ती जपण्याचं कामही या लोकसेवा प्रसारणामध्ये, पब्लिक ब्रॉडकास्टिंगमध्ये केलं जातं. आणि अर्थातच आपल्या सगळ्यांच्या आपण सगळेच जण त्याला साक्षीदार आहोत की आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या माध्यमातून वेगवेगळे अभिजात संगीताचे किंवा जिथे अभिजात कला आहे असे कार्यक्रम आपल्याला बघायला मिळत असतात. सर, थोडक्यात आपण काही फरक आपण सांगू शकतो का? म्हणजे फरक तर आहेच आणि हे सगळ्यांना माहितीच आहे की दूरदर्शन आणि इतर वाहिन्या किंवा ज्याला आपण म्हणतो की खाजगी वाहिन्या आहेत ह्याच्यामध्ये तफावत आहे. तर त्यामागचं जे गणित आहे ते नक्की काय आहे हे जाणून घ्यायला आवडेल. हा खरं तर गमतीचा विषय आणि एक सामान्य दर्शक किंवा श्रोता म्हणून ते आपल्याला माहीत असणं माझ्या मते फार महत्वाचं आहे की फरक, त्यातला सगळ्यात मोठा फरक आहे तो म्हणजे फंडिंग पॅटर्नचा. म्हणजे ह्या पब्लिक सेक्टर सर्व्हिसेसला जो निधी उपलब्ध केला जातो तो निधी जो आहे तो शासकीय यंत्रणेतून येतो आणि त्यांनी तो पुरवलाच पाहिजे. म्हणजे ही एक मॅन्डेटरी गरज असायला पाहिजे की जनहितार्थ कार्यक्रमांसाठी सरकारने त्याची व्यवस्था करावी. नाहीतर म्हणजे एकीकडे प्रायव्हेट सेक्टरचं जे आपण उदाहरण देतोय त्यांचा दृष्टिकोन नफा, व्यवसाय असा आहे. अर्थात त्यात पुन्हा म्हणेन मी की ते वावगं नाही, पण ते सर्व करू शकतील किंवा त्यांच्या दृष्टीने सर्वसमावेशक होऊ शकतील असा हट्ट कदाचित होणार नाही. त्यामुळे त्या दृष्टीने मला वाटतं की हा फार महत्वाचा म्हणजे मूळ जे उद्दिष्ट आहे त्याच्यातच फरक आहे. म्हणजे हे सेवार्थ आहे, सर्वांना पर्यंत समावेशक करण्यासाठी आहे, माहिती पुरवणे. आता थोडक्यात आणखीन एक कंपॅरिझन करायचं झालं तर दूरदर्शनच्या माध्यमातून किंवा आकाशवाणीच्या माध्यमातून जेव्हा एखादी माहिती पुरवली जाते तर त्याला एक वेगळी शिस्त असते. म्हणजे ती आली माहिती आणि चेपली माहिती अशा प्रकारचं कदाचित तिथे केलं जात नाही. आणि बऱ्याचदा
म्हणजे मी असं काही कोणाचं कंपॅरिझन करत नाही आहे, पण तरीही प्रायव्हेट सेक्टरमध्ये ती फार एक होड असते आणि त्यांना पटकन ती माहिती पुरवायची असते, त्यामुळे रिसर्च राहतो, त्यातली अचूकता राहते आणि ती मला वाटतं पब्लिक सर्व्हिसमध्ये फार महत्त्व त्याला दिलं जातं. म्हणजे जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत कार्यक्रम सादर केला जात नाही आणि हे सामान्य जनतेला तसं त्या बाजूला बसून बऱ्याचदा कळत नसतं की इथून किती तयारी केली जात असते. बरोबर आहे. म्हणजे अचूकता हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आपल्याला एक फोन येतोय. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत जळगावहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. मी रवींद्र कुडाळकर बोलतोय. खरं तर लोक प्रसारण दिनानिमित्त मी अभिनंदन करतो प्रामुख्याने सह्याद्री वाहिनीचं. अनेक वर्षापासून ही वाहिनी लोकांच्या अगदी मनात रुजलेली आहे आणि अगदी तळागाळात पोहोचलेली आहे. अगदी आदिवासी भाग असो, मग ग्रामीण भाग असो, घरोघरी पोहोचली म्हणायची हरकत नाही. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या क्षेत्रामध्ये आपण प्रभावी कार्य करतात. सह्याद्री वाहिनीला मी धन्यवाद देतो. माझी दोन हॅलो हॅलो, आपला आवाज नीट पोहोचत नाहीये. हॅलो, आता येतोय आवाज? बोला बोला. नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर. हो, आपला प्रश्न विचारा सलग. प्रश्न माझे असे आहेत. पहिला प्रश्न माझा असा आहे की ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या क्षेत्रामध्ये काम करताना सर्जनशीलता आणि अधिक प्रभावीपणे नीड बेस्ड कार्यक्रम पोहोचण्याच्या दृष्टीने आणि तंत्रज्ञान लक्षात घेता, आधुनिक तंत्रज्ञान आपण काय आपलं म्हणजे कसं नियोजन करू शकाल? आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे की अनेक खाजगी वाहिन्या या क्षेत्रामध्ये करमणुकीच्या क्षेत्रामध्ये येत आहेत. तर खाजगी वाहिन्यांचं एक म्हणजे आव्हान देखील सरकारी माध्यमांना देखील असतं. ते पेलवण्याच्या दृष्टीने आपण कसं पोटेन्शियल ठेवलं पाहिजे, कसा दर्जा ठेवला पाहिजे आणि तंत्रज्ञानाचा उपयोग कसा प्रभावी केला पाहिजे? धन्यवाद. आपल्या प्रश्नासाठी धन्यवाद. या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत तज्ज्ञांकडून. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. बहुजन सुखाय बहुजन हिताय असणारी लोकसेवा प्रसारण. आज आहे लोकसेवा प्रसारण दिवस आणि त्यानिमित्त आपला खास कार्यक्रम आहे. आपल्याला मार्गदर्शन करतायत प्रथम या संस्थेचे कार्यक्रम निर्देशक स्मितीन ब्रीद. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्याला फोन आला होता रवींद्र कुडाळकर यांचा जळगावहून आणि सर त्यांनी असं विचारलं होतं की ज्ञान, माहिती आणि मनोरंजन ह्या क्षेत्रामध्ये ही जी प्रसार माध्यमं आहेत, लोकसेवा प्रसारण आहे, त्यांचं काम महत्त्वाचं कसं आहे? अतिशय चांगला प्रश्न खरं तर हा आलेला आहे आणि याच्यातून एक उदाहरण मला नक्की सांगायला आवडेल की म्हणजे उदाहरणाने ते स्पष्ट होईल. आत्ताच आपण कोरोनाच्या काळात आहोत आणि गेल्या 1.5 वर्षापासून शाळा बंद आहेत, मुलांचं शिक्षण थांबलेलं आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणी या दोन्ही माध्यमांनी जी गेल्या 1.5 वर्षामध्ये जे काम केलंय, मला वाटतं की ती एक पावती आहे आणि त्याच्यातनं आपल्याला लक्षात येतं की या माध्यमांची अजूनही किती ताकद आहे. म्हणजे खरं तर मी याला व्हायटल टूल म्हणतो, महत्त्वाचं माध्यम आहे की या माध्यमांच्या तर्फे आपण शिक्षण पोचवू शकलो, मुलांपर्यंत माहिती पोचवू शकलो, शाळा बंद असताना सुद्धा अभ्यास पोचवू शकलो आणि त्या दृष्टीने मुलांची तयारी करून घेऊ शकलो. अर्थात शाळेमध्ये ज्या प्रकारे तयारी होऊ शकते तेवढी तयारी नाही, पण तो जो संपर्क आहे, तो जो कनेक्शन आहे, म्हणजे आपल्या देशाचा शैक्षणिक इतिहास पाहिला तर गेल्या 10-12 वर्षापासूनच 100% मुलं शाळेत जायला लागलेली आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये तो संपर्क टिकवून जरी आपल्या माध्यमांनी ठेवला असेल तरी सुद्धा माझ्या मते ते फार महत्त्वाचं काम आहे. बरोबर आहे. म्हणजे दूरदर्शनच्या माध्यमातून अजूनही टिलीमिली किंवा ज्ञानगंगा सारखे जे कार्यक्रम आहेत ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतायत. सर, तुम्ही आकाशवाणीच्या माध्यमातून तुमचा एक छान प्रोजेक्ट होता जो खूप लोकांपर्यंत पोहोचलेला आहे, अगदी गाव खेड्यापर्यंत पोहोचलेला आहे. तर तो जो उपक्रम होता त्या उपक्रमाबद्दल जरा सविस्तर सांगा. नक्कीच. आपल्याला माहिती आहे 18 मार्चच्या दरम्यान 2020 मध्ये संपूर्ण देश लॉकडाऊन झाला आणि त्याप्रमाणे शाळा सुद्धा बंद झाल्या आणि अचानक कोणतीही पूर्वतयारी नसताना आपल्यावरती हे संकट आलं. आणि त्यामुळे थोडे दिवस असे गेले संभ्रमातले की आपण कसं करायला पाहिजे. पण महाराष्ट्र शासन, शिक्षण विभाग, प्रथम संस्था
आणि SCRT आणि नागपूर विभागातले विभागीय आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर केंद्रातनं आकाशवाणीच्या आम्ही हा कार्यक्रम सुरू केला. शाळेबाहेरची शाळा हा कार्यक्रम सुरुवात केला बरं, गेला. कारण शाळेबाहेरची शाळा. शाळा बंद आहेत, त्यामुळे शाळेच्या बाहेर सुद्धा आपण शाळा निर्माण करावं अशी एक कल्पना मांडली गेली. आणि त्याच्यामध्ये त्याचं स्वरूप असं होतं की आदल्या दिवशी मुलांना अभ्यास पाठवला जातो आणि अर्थात तो हजारो लाखो शिक्षकांच्या माध्यमातून त्या 50 लाख मुलांपर्यंत तो कार्यक्रम पोचत होता. दुसऱ्या दिवशी निवडक मुलांशी फोनवरून आकाशवाणीच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी संपर्क करत होतो आणि विचारत होतो त्यांचे अनुभव काय आहेत किंवा त्यांना काय समस्या येत आहेत. आणि मग त्या प्रक्रियेमध्ये शिक्षक, समाज, पालक आणि मुलं ही एकत्र आली. आणि खरं तर गमतीचा भाग असा आहे की या माध्यमामुळे हे शक्य झालं. आणि इतका सोशल मीडियाचा भडीमार असताना सुद्धा जवळपास माझ्या माहितीनुसार 10,000 खेडोगावांमध्ये आजही हा कार्यक्रम चालू आहे. आणि 10,000 खेडोगावांमध्ये त्या लाऊडस्पीकरच्या माध्यमातून ग्रामपंचायतींनी हा कार्यक्रम मुलांच्या शिक्षणासाठी राबवला जात आहे. आता हळूहळू शाळा सुरू होत आहेत, तर शाळेच्या आज सुद्धा हा कार्यक्रम शिक्षकांनी उचलून धरलेला आहे आणि 50 लाख मुलांपेक्षा जास्त मुलांपर्यंत आज जातोय. तर यात 2-3 महत्वाच्या गोष्टी कुडाळकर यांनी जे विचारलं होतं त्या अनुषंगाने मी सांगेन की एक काय घडलं तर शिक्षण टिकून राहिलं. ह्या परिस्थितीत शिक्षक दूर होते, पालक होते, पण शिक्षण होत नव्हतं. शिक्षणापासून तुटले गेले नाहीत ह्या कार्यक्रमामुळे. हा एक भाग झाला. आणि सर्वांना त्याच्यात समावता आलं. म्हणजे जवळपास मला आठवतंय की जून महिन्यामध्ये जेव्हा काही एपिसोड झाल्यानंतर जनसंपर्क केला गेला आणि आम्ही अपील केली कार्यक्रमाच्या माध्यमातून की ग्रामपंचायत आणि गावातील तरुण मोठ्या भावंडांना अपील केली गेली की तुम्ही तुमच्या पाड्यातील वस्तीतील लहान मुलांना शिकवण्यामध्ये मदत कराल का? आम्ही इथून मार्गदर्शन करतो, तुम्ही ते करा. आणि त्याचा इतका उत्तम प्रतिसाद मिळाला. आठवड्याभरामध्ये मला आठवतंय की 25,000 तरुणांनी रजिस्ट्रेशन केलं, आम्हाला नावं पाठवली आणि असं म्हटलं की आम्ही आमच्या वस्तीमध्ये तुमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांचा अभ्यास घेतो. आणि मग शिक्षकांना त्याची ताकद लक्षात आली की वाडी वस्तीतली समाजातली मुलं, तरुण मुलं, कदाचित ते त्यांचेच माझे विद्यार्थी असतील, त्यांनी येऊन लोकशिक्षणामध्ये, मुलांच्या शिक्षणामध्ये सहभाग दिला. म्हणजे खऱ्या अर्थाने संपूर्ण समाज या सगळ्या उपक्रमाशी जोडला गेला. आणि मला ती एक चळवळ वाटते, कारण सिस्टमॅटिकली प्रोग्राम चालणं आणि त्याच्यासोबत अनेक लोक एकत्र येणं ही एक चळवळ आहे. आणि त्याचं श्रेय मी आकाशवाणी या माध्यमाला देईन, कारण अर्थात शिक्षक होते, ग्रामस्थ होती, पण आणि अधिकारी वर्ग ज्यांनी हा कार्यक्रम उचलून धरला जिल्हा स्तरांवर. आणि जवळपास 30 जिल्ह्यांपेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम गेला. तसंच टिलीमिलीच्या बाबतीत सुद्धा घडलं. पण त्याचा जनाधार म्हणजे तो लोकांपर्यंत पोहोचणं आणि मला वाटतं आकाशवाणीचं जे एक म्हणजे दृकश्राव्य असणं आणि फक्त श्राव्य माध्यम असणं ह्याची ताकद लक्षात आली. 1 मेच्या दरम्यान जेव्हा हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा स्वतःला माझ्या मनात खूप शंका होत्या. आमच्या संस्थेतही लोकांना प्रश्न होते की आकाशवाणी कोण ऐकेल आताच्या या काळामध्ये. पण कुडाळकरांना मी नक्की सांगू इच्छितो की आजही 50 लाख विद्यार्थी, त्यांचे पालक हा कार्यक्रम नियमित ऐकतात. खरंय खरंय. दुसरा त्यांनी प्रश्न विचारला होता तो म्हणजे खाजगी वाहिन्यांची आव्हानं. आणि खरोखरच आहे की आजही अनेक लोकांना असा प्रश्न असतो की जसं तुम्ही म्हणालात की आकाशवाणी कोण ऐकतं, तर हा एक बऱ्याच लोकांच्या मनात, विशेषतः शहरातल्या लोकांच्या मनात प्रश्न असतो. तर खाजगी वाहिन्यांची आव्हानं आत्ता काही आहेत का आणि कुठल्या स्तरावर आहेत? म्हणजे जसं ज्ञान माहिती आपण म्हणतो तर तशा कुठल्या स्तरावर आहेत? याच्यामध्ये 2 भाग आहेत. म्हणजे एक असलेली आपल्या मनातली खाजगी क्षेत्राबद्दलची भीती मी असं म्हणेन. तर आपण लोकसेवा प्रसारणाच्या माध्यमातून जे काम करतोय त्या कामाचा गाभाच वेगळा आहे. म्हणजे आपला मुख्य उद्देश आहे लोकप्रसारण, लोकांना माहिती पुरवणे, योग्य माहिती पुरवणे. त्यामुळे तो एक तिथे आपला कम्प्लीट फरक आहे. त्यामुळे तिथे मला अजिबात कॉम्पिटिशन वगैरे वाटत नाही, कारण आपण जी माहिती पोहोचवतोय ती जनमानसापर्यंत पोहोचते. आपले व्ह्युअर्स आहेत, लिस्नर्स आहेत, त्याच्यामुळे तो एक भाग आहेच. अर्थात करमणुकीमुळे थोडंसं असं होऊ शकतं की तिथे चकाचौंध असल्यामुळे लोक तिथे जातात, पण तो व्यवसाय आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्या व्यवसायामध्ये मर्यादा पण आहेत. दर्जेदार कार्यक्रम जर आपण सादर करत राहिलो आणि एक शिस्तबद्ध असते ज्याच्यामध्ये तुम्ही एखादी माहिती संशोधनापूर्वक एकत्र आणता आणि मग ती पोचवता,
या शिस्तीला आपण महत्त्व दिलं पाहिजे आणि ती शिस्त आपल्याला, मला असं वाटतं की फार मोठ्या पल्ल्यापर्यंत लॉंग टर्म आपल्याला सस्टेन होण्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे ही एक मला वाटतं की फार आपल्याला कॉम्पिटिशन नाही आहे असं समजा आणि आपला जो आपण विडा उचललेला आहे जनप्रसारणाचा, तो आपण करत राहिलं पाहिजे. बरोबर आहे. आणि मला असं वाटतं की इव्हन जेव्हा लॉकडाऊन होतं तर तेव्हाही आपल्या सगळ्यांना आठवत असेल की जिथे भरपूर माहितीचा आणि बातम्यांचा भडीमार होता तेव्हा अनेकांकडून सर आम्हाला असे अभिप्राय आले होते की बाकीचं सगळं बंद करून आम्ही दूरदर्शनच्या बातम्या ऐकतो आणि तिथून आम्हाला ज्याला आपण म्हणतो की खरी माहिती जी आहे ती आपल्याला मिळत असते. आता प्रसार भारती 97 साली सुरू झालं, तर प्रसार भारतीबद्दल सांगा आणि त्याच्या अंतर्गत काय काय येतं. बरोबर. त्याआधी मी एक छोटंसं ऍड करीन की म्हणजे एक वयोगट आहे ज्याचा दूरदर्शनवरती श्रद्धा आहे. म्हणजे जोपर्यंत डीडीच्या बातम्या ऐकत नाही, 9:30च्या सह्याद्रीच्या बातम्या आपण ऐकत नाही, तोपर्यंत समाधानही नाही मिळत. म्हणजे असे अनेक जण आहेत की सकाळ संध्याकाळ दुपार त्यांची त्या कार्यक्रमात जाते. अशी अनेक कुटुंब आहेत, एक पूर्ण पिढी आहे ज्यांनी दूरदर्शनला आत्मसात केलेलं आहे. दुसरा जो भाग आहे ज्याच्यामध्ये तरुण मंडळी आहेत, त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या सोशल माध्यमांचा उपयोग केला पाहिजे. आणि अर्थात आता ज्याप्रमाणे आपण हा कार्यक्रम फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून, युट्यूबमधनं आपण करत असतो, मला वाटतं की त्याचा सुद्धा हळूहळू उपयोग होतोय आणि मोठ्या प्रमाणावर तिथे सुद्धा आपल्याला व्ह्यूअर्स मिळत आहेत. त्यामुळे तो एक मला मुद्दा हायलाईट करायचा होता. आणखीन तुम्ही जो आता म्हणालात की प्रसार भारती, प्रसार भारती ही एक अशी संघटना आहे, अशी संस्था आहे, अशी कंपनी आहे भारतातली ज्याच्याबद्दल खरं तर आपल्याला अभिमान असला पाहिजे एक भारतीय नागरिक म्हणून. त्या दृष्टीने मला सांगायला आवडेल की आकाशवाणी आणि दूरदर्शन हे फार पूर्वीपासून सुरू झालेली माध्यमं आहेत आणि त्याला एक आणखीन सुधारणा यावी किंवा त्याच्यामध्ये नाविन्य यावं आणि लोकप्रसारणाचं काम अगदी चांगल्या दृष्टीने वाढावं आणि त्याच्यामध्ये आणखीन प्रगल्भता यावी. आणि म्हणून 1997 साली प्रसार भारतीची निर्मिती भारत सरकारने केली आणि तेव्हापासून तुम्ही गेल्या जवळपास 1.5 दशकामध्ये पाहत असाल, अनुभव करत असाल की दूरदर्शन आणि आकाशवाणी यांच्यामध्ये खूप नवीनता आली आहे आणि याच्यामध्ये खूप नवनवीन उपक्रम सुद्धा घेतले जात आहेत. खरं म्हणजे तुम्ही आता जे तंत्रज्ञानाचा उल्लेख केलात की आता आपण यूट्यूबवर आलेलो आहोत, फेसबुकवर आलेलो आहोत, ट्विटर हँडल आहे, त्याचबरोबर अनेक कार्यक्रम जे जुने कार्यक्रम आहेत ते देखील आता यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध आहे आणि कुठेतरी जी नवीन पिढी आहे ती त्या कार्यक्रमांशी जोडली जाते आणि पूर्वीचे जे खरंच ज्याला आपण म्हणतो की दूरदर्शन आकाशवाणीचे जे दर्जेदार कार्यक्रम असतात ते जनसामान्यांपर्यंत आणि नवीन पिढीपर्यंत मला असं वाटतं की पोहोचतायत. आणि इथे सर्वांना खरं तर म्हणजे फार कमी प्रचार आहे आपल्याच काही गोष्टींचा. जसं प्रसार भारतीचा न्यूज ऑन एअर ऍप आहे, खरं तर म्हणजे मलाही त्याची माहिती नव्हती, पण जेव्हा मी प्रत्यक्ष तो ऍप पाहिला आणि त्या ऍपमध्ये तुम्ही नक्की प्ले स्टोअरवर जाऊन तो ऍप डाउनलोड करा, शासकीय ऍप आहे आणि त्या ॲपमध्ये तुम्ही बघाल तर देशातील म्हणजे आपला देश किती विविधतेने नटलेला आहे हे जर बघायचं असेल तर तुम्ही त्या ॲपमध्ये जा. तुम्हाला विविध प्रांतातील दूरदर्शनची नावं, म्हणजे जसं महाराष्ट्रामध्ये सह्याद्री हे नाव आहे तसं वेगवेगळ्या प्रांतांमध्ये ते वेगवेगळं आहे. तर इतकं वेगळेपण म्हणजे भारतासारख्या देशामध्ये इतकी विविधता आहे, ती आपण कशा प्रकारे ती डायव्हर्सिटी मेंटेन ठेवून आपण कशा प्रकारे एकत्र आलेलो आहोत हे बघायचं असेल तर नक्की तो प्रसार भारतीचा ॲप, विशेषतः मी तरुण मंडळींना आवाहन करेन की त्यांनी तो ॲप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये आकाशवाणी, दूरदर्शन याच्यावर यामार्फत चालणारे सगळे चॅनल, सगळी माध्यमं आणि सगळे कार्यक्रम तिथे आपल्याला आर्काईव्ह झालेले बघायला मिळतात. तर ते नक्की आपण ह्याचा सुद्धा प्रचार आपल्याकडनं व्हायला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. तर असं नव्याचं आणि जुन्याचं जे नातं आहे ते कुठेतरी सांधणारं हे माध्यम आहे लोकसेवा प्रसारण. याबद्दल आणखीही आपण जाणून घेणार आहोत कार्यक्रमातून. आता थांबतो एका छोट्याशा विश्रांतीसाठी. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. दर्जेदार संगीत, सकस साहित्य, त्याचप्रमाणे नाट्यसंगीत अशा सगळ्या अभिजात कलांना त्याचप्रमाणे माहिती आणि ज्ञान पुरवणारी संस्था म्हणजे लोकसेवा प्रसारण, आकाशवाणी आणि दूरदर्शन.
आज आहे लोकसेवा प्रसारण दिवस. या दिवसाबद्दल आपण माहिती करून घेतोय आणि लोकसेवा प्रसारणाबद्दल माहिती करून घेतोय. आपल्याला मार्गदर्शन करतायत स्मितीन ब्रीद. सर, हा जो दिवस आहे 12 नोव्हेंबर, हा लोकसेवा प्रसारण दिवस म्हणून आपण साजरा करत असतो, पब्लिक ब्रॉडकास्टिंग डे. तर ह्या दिवसाबद्दल सांगा ना थोडंसं. हा दिवस फार महत्त्वाचा आहे आणि जर आपण पाहिलं तर 1947 जेव्हा भारत स्वतंत्र झाला आणि त्यापूर्वी देशाची फाळणी झाली दुर्दैवाने, आणि त्यावेळेला बरीच निर्वासितं पाकिस्तानमधून भारतामध्ये येत होती. आजचा तो दिवस आहे 12 नोव्हेंबर 1947. या दिवशी गांधीजींना कुरुक्षेत्र हरियाणामधील एक ठिकाण आहे जिथे निर्वासितांचा एक मोठा कॅम्प होता आणि गांधीजींना त्या कॅम्पमध्ये जाऊन त्या निर्वासितांना भाषण द्यायचं होतं, त्यांना संबोधन करायचं होतं. पण त्यावेळेसची जी परिस्थिती होती त्यानुसार गांधीजी तिथे पोहोचू शकले नाहीत आणि म्हणून पहिल्यांदा त्यांच्या आयुष्यामध्ये गांधीजी आकाशवाणीच्या स्टुडिओत आले दिल्लीमधल्या. आणि तो दिवस म्हणजे 12 नोव्हेंबर. आणि दुर्दैव असं की तो त्यांचा म्हणजे त्याच्यानंतर ते पुन्हा आकाशवाणीत किंवा दूरदर्शनला आले नाहीत, कारण त्यांच्यानंतर हत्या झाली. तर हा दिवस त्यांच्या आठवणीसाठी आणि त्या लोकसेवा प्रसारणाच्या महत्त्व सर्वांपर्यंत पोचावं म्हणून प्रसार भारतीच्या निर्मितीनंतर म्हणजे 1997 नंतर हा दिवस घेतला जातो. तर ही त्याच्या मागची छोटीशी कथा आहे. पण इथे एक महत्त्व सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे की मनोरंजनाचा जो मुद्दा मगाशी येतो, कारण मनोरंजनाचा हा मुद्दा असा आहे की सर्वसामान्यांच्या दृष्टीने हल्ली असं झालंय की मनोरंजन हाच एक सगळ्यात प्राथमिकता झालेली आहे. म्हणजे जिथे मनोरंजन तिथे जास्तीत जास्त लोक जात आहेत. मनोरंजन हे महत्वाचं आहे, ते निर्विवाद आहे. पण त्याचबरोबर एक ज्ञान शिक्षण असं पुरवणारी ही लोकसेवा प्रसारण सेवा आहे. तर तुम्ही काय सांगाल की या दोन्हींमध्ये जर आपण तुलना केली म्हणजे मनोरंजन आणि ज्ञान, तर हे ह्याबद्दल काय सांगाल? मला वाटतं मनोरंजन जे आहे ती गरज आहे, पण शिक्षण लोकशिक्षण ही जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी मला असं वाटतं की दूरदर्शन आकाशवाणी अशा पब्लिक जे सर्व्हिस ब्रॉडकास्टिंग आहे, लोकसेवा प्रसारण माध्यम आहेत, त्यांनी पेलून धरलेली आहे आणि त्यांनी ती धरावी, कारण दुसरं कोणी ते करणार नाहीये. खाजगी यंत्रणांबद्दल फारसं बोललेलं न बरं, कारण त्यांचा उद्देश हे व्यवसाय आहे, करमणूक आहे. त्यामुळे तिथे कॉम्पिटिशनचा तर मुद्दा येतच नाही. मला वाटतं की आपण उचललेला जो विडा आहे लोकसेवेचा, लोकप्रशिक्षणाचा, तो आपण दर्जेदारपणे देत राहिलं पाहिजे. ती एक मला वाटतं की मनोरंजनाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मनोरंजनामधनं शिक्षण होतं का, तर होऊ शकतं. ह्याचा विचार करून आपण दूरदर्शन किंवा आकाशवाणीच्या माध्यमातून जे काही उपक्रम करत असतो जनतेसाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, त्यात आपण मनोरंजन आणू शकतो याची मला खात्री वाटते. नक्कीच. आणि मला वाटतं की हेही लक्षात ठेवलं पाहिजे की मनोरंजन म्हणजे सगळं काही नाही, तर त्याच्या बरोबर आणखी अनेक गोष्टी असतात. आपल्याला फोन येतोय. डॉक्टर श्रीकृष्ण पाडगावकर आपल्याशी बोलतायत अंबरनाथहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. पहिला प्रश्न असा आहे की हे नेमकं प्रसारण कशा पद्धतीने होतं, म्हणजे आम्हाला सामान्य लोकांना या बाबतीत माहिती नाहीये, ती माहिती द्यावी. आणि दुसरा प्रश्न असा आहे, एकूण प्रसारण करण्याचे एकूण किती चॅनल्स आहेत? बरं, धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. हे जे प्रसारण आहे आकाशवाणीचं असेल, दूरदर्शनचं असेल, तर ते कशा पद्धतीने होतं असं त्यांना एक कुतूहल आहे. यात म्हणजे मला जितकी माहिती आहे, मी काही फार त्यातला तज्ज्ञ नाही, पण तरीही मला जितकं कळलंय गेल्या काही वर्षांमध्ये, दूरदर्शनचा जर विचार आपण केला तर एकीकडे जेव्हा एखादा कार्यक्रम प्रसारित केला जातो तर त्याच्या मागे खूप आधी तयारी केली जाते. त्याचं स्क्रिप्ट वर्क केलं जातं, मग त्याचं प्रोडक्शन केलं जातं. तर हा एक त्याचा तांत्रिक भाग आहे. पण त्याही व्यतिरिक्त असं जर आपण पाहिलं तर असं दिसण्यात येतं की म्हणजे रिजनलिझम जो आहे, म्हणजे आपल्या महाराष्ट्राचंच आपण जर उदाहरण घेतलं तर मराठवाडा, विदर्भ, खानदेश, कोकण असे जे आपले प्रांत आहेत, त्या प्रांताची पण एक खासियत आहे. आणि ह्या प्रत्येक प्रांताची जी विशेषता आहे ती टिपण्यासाठी प्रत्येक प्रांतामध्ये ते केंद्र आहे. आकाशवाणीची महाराष्ट्रामध्ये जवळपास 6-7 केंद्र आहेत. तर त्या प्रत्येक केंद्र म्हणजे आता ज्या कार्यक्रमाचा मी उल्लेख केला तो नागपूर केंद्रातनं सुरू झाला आणि मग तो अख्ख्या महाराष्ट्रभर पसरला. ही सुद्धा जी आहे मला वाटतं की फार महत्वाची बाब आहे की
विविधता आहे आणि ती विविधता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या यंत्रणांचा, वेगवेगळ्या स्तरावरच्या यंत्रणांचा उपयोग आपल्याला इथे करावा लागतो. बरोबर आहे. आणि अनेक खरं तर केंद्र आहेत आणि न्यूज ऑन AIR हे जे ऍप आहे त्याच्यामधून आपण सगळ्या केंद्रांचा आपण लाभही घेऊ शकतो. तर अनेक चॅनल्स आहेत, प्रत्येक राज्याचे तर वेगळे आहेतच, पण राज्यामध्ये देखील आकाशवाणीचे अनेक केंद्र आहेत. सर, तुम्ही काय सांगाल की एका पद्धतीने मला असं वाटतं की आपण ज्याला म्हणतो की लोकल, ग्लोबल आणि नॅशनल अशा सर्व पातळ्यांवर ही माध्यमं काम करतायत, त्याबद्दल? खरं तर आता एक नवीन टर्म आलेली आहे, ती म्हणजे ग्लोकल. आणि म्हणजे राहावं जागतिक स्तरावरची माहिती प्राप्त करण्याची आज यंत्रणा आपल्याकडे आहे आणि आपण आज ती माहिती इंटरनेटच्या माध्यमातून असेल किंवा अशा लोकसेवा प्रसारणांच्या माध्यमातून आपण प्राप्त करू शकतो. इथे मुद्दा आहे की लोकांना आता हे तंत्र शिकवलं पाहिजे. विशेषतः येणारी जी पिढी आहे, विद्यार्थी जे आहेत, त्यांना अचूक माहिती हेरण्याची कला द्यायला पाहिजे. म्हणजे शाळांमध्ये खरं तर हा विषय असायला पाहिजे की आपल्या मुलांना अचूक माहिती कशी शोधायची. मग ती तुम्ही गुगलवर शोधाल किंवा विविध माध्यमातून शोधाल. ती माहिती शोधण्यासाठी ऑथेंटिक सोर्सेस काय आहेत, न्यूज ऑन एअर ह्या ऍप बद्दल तुम्ही म्हणालात, तर अशा प्रकारचे सोर्सेस काय आहेत ते माहीत करून घेणं, प्रश्न निर्माण करणं की मला एखाद्या, म्हणजे आज मला शेतीबद्दल अमुक प्रश्न आहे, तर त्या प्रश्नाची निर्मिती आपल्या डोक्यात होणं आणि मग त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी विविध माध्यमांचा उपयोग करून आपण, पूर्वी जसं लायब्ररीमध्ये जाऊन एखादा प्रश्न असेल तर त्या पुस्तकातनं टिपावं लागायचं, आता ते सोपं झालंय. पण ते जरी सोपं झालेलं असलं तरी आपण आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या समाजातल्या लोकांना, प्रत्येकाच्या हातात आता मोबाईल आहे, पण मला या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे तर मी गुगल मॅपचा वापर करू शकतो आणि मी पोहोचू शकतो, ही कला जर आत्मसात नसेल, हे जे स्किल प्राप्त नसेल, तर मग मला त्या तंत्राचा उपयोग होत नाही. आणि म्हणून बऱ्यापैकी आपण बघतो की लोकच, म्हणजे स्मार्टफोन म्हणतो, पण लोकांनी सुद्धा स्मार्ट होण्याची जास्त गरज आहे, असं इथे मी नमूद करेन. खरंय. म्हणजे जी अचूक माहिती आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ऑथेंटिक म्हणतो, की अगदी अचूक असणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी कोणती माध्यमं आहेत याची माहिती खरंच नवीन पिढीला होणं खूप गरजेची आहे. कारण माहिती भरपूर आहे, पण त्यातलं मी काय निवडायचं किंवा मला निवडण्यासाठी कुठलं माध्यम उपलब्ध आहे तेही माहिती करून घेणं गरजेचं आहे. आपण म्हणतो की जसं मगाशी आपण उल्लेख केलात की वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या वाहिन्या आहेत, वेगवेगळी केंद्र आहेत, कुठेतरी मातीशी नाळ जोडणारी ही प्रसारण सेवा आहे. तर असं तुम्हाला वाटतं का? त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच मला वाटतं, कारण जर विदर्भामध्ये आपण विचार केला तर विदर्भामध्ये शाळाला शाळा म्हणतात. तर तो जो शाळेबाहेरची शाळा हा जो शब्द आहे ना, तो मला फार म्हणजे मजा वाटते त्या शब्दाची. कारण तो शब्द जेव्हा तुम्ही गावातल्या मंडळींना ऐकवता, त्या भाषेत जेव्हा बोललं जातं, मला वाटतं तिथे ऍक्सेप्टेबिलिटी खूप वाढते. म्हणजे मातृभाषा आणि त्या मातृभाषेमध्ये सुद्धा असणाऱ्या आपल्या बोलीभाषा, या बोलीभाषा जपण्याचं काम आपल्या सह्याद्रीच्या माध्यमातून किंवा इतरही दूरदर्शनच्या माध्यमातून फार चांगल्या पद्धतीने केलं जातं. सिंधी भाषेला महत्त्व दिलं गेलं आहे महाराष्ट्रामध्ये, कोकणी भाषेला महत्त्व दिलेलं आहे. सो मला असं वाटतं की ही जी बोलीभाषा जोपासण्याचं जे काम आहे ते करमणुकीची व्यावसायिक माध्यमं करणार नाहीत. त्याच्यात थोडंफार हल्ली कोकणी भाषेला महत्त्व मिळतं, पण तरी सुद्धा मला असं वाटतं की ती भाषा संवर्धनाच्या दृष्टीने असेल किंवा लोकशिक्षणाच्या दृष्टीने असेल, ते करण्याची जबाबदारी ही या माध्यमांची आहे, सामाजिक माध्यमांची, असं मला वाटतं. बरोबर आहे. आणखीही आपण खरं तर चर्चा करणार आहोत. आणखीही काही आपल्या मनातही प्रश्न असतील तर ते जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. लोकसेवा प्रसारण दिवस हा 12 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. आज तो दिवस आहे. त्या दिवसानिमित्त आपला खास कार्यक्रम आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत स्मितिन ब्रीद. सर, आपण म्हणतो की आपण बऱ्यापैकी फरक सांगितला आणि मनोरंजनाबद्दलही आपण बोललो. तर एकूण कलांचा मागोवा घेणं किंवा मनोरंजन हे ह्या माध्यमातून देखील होतंय, तर त्याबद्दल थोडंसं सांगा. इतिहासात पाहिलं तर छायागीत, चित्रगीत अशा प्रकारचे जे कार्यक्रम होते
त्यातून देखील मनोरंजन त्या काळामध्ये होत होतं. आणि आता म्हणजे आपल्या मोबाईलच्या टिपवर आपल्याला पाहिजे ते गाणं जेव्हा ऐकायचं आहे ते ऐकता येतं. म्हणजे मी एक त्याची जी जर्नी बघतो ती अशी होती की पूर्वी दूरदर्शन ठरवायचं की मी काय पाहिलं पाहिजे, आता मी ठरवतो की मला काय पाहायचंय. हा जो फरक आहे हा लक्षात घेऊन मला वाटतं की आपल्यासारख्या माध्यमांचं जे महत्वाचं काम आहे ते असं आहे की वेगवेगळ्या कॉन्टेंटची निर्मिती केली पाहिजे. म्हणजे वेगवेगळ्या वयोगटाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांच्या गरजा समजून आपण कार्यक्रम आता आखले पाहिजेत. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर लहान मुलांचा जर आपण पुन्हा एकदा विचार केला तर किलबिल नावाचा जो कार्यक्रम होता, अशा प्रकारच्या उपक्रमांची पुन्हा एकदा गरज आहे. म्हणजे जरी सोशल मीडिया फार भडीमार असला आणि बऱ्यापैकी जरी पोचत असलं तरी ऑथेंटिक जर आपल्याला पोचवायचं असेल आणि त्याच्याबद्दल आस्था निर्माण करायची असेल, म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर विविध कला खेडोपाड्यांमध्ये जेव्हा आम्ही फिरत असतो तेव्हा आमच्या असं लक्षात येतं की बऱ्यापैकी लोकांना, बऱ्यापैकी तरुण मंडळींना माहित नसतं की काय करिअरचे ऑपॉर्च्युनिटीज आहेत. म्हणजे एकीकडे मुंबई सारख्या शहरामध्ये करिअर काउन्सिलिंग खूप मोठ्या प्रमाणावर होते, पण खेडोपाड्यांमधल्या मुलांना माहित नसतं की आपल्या आयुष्यामध्ये मग ते गो विथ द फ्लो अशा प्रकारे ते जात असतात. मग 5वी करायचं, 6वी करायचं, 8वी करायचं, 10वी 12वी असं ते शिक्षणाची ती एक रीग लागलेली आहे. मला वाटतं की त्या वयोगटाच्या मुलांना आपण ही माहिती पुरवली पाहिजे की कला काय आहेत. इतक्या कलेच्या बाबतीत विचार केला तर आपला देश इतका संपन्न आहे. त्या प्रत्येक कलेवर जरी एपिसोड केले आणि ते मुलांपर्यंत किंवा मोठ्या मंडळींपर्यंत जर आपण पोहोचवू शकलो तर हा एक पूर्ण म्हणजे डायरेक्ट कॉन्टेंट देण्याचा भाग आहे. दुसरा मला वाटतं की मार्गदर्शनापर कार्यक्रम व्हायला पाहिजेत. म्हणजे जे शिक्षक आहेत किंवा आरोग्य सेवेमध्ये असलेली सगळी जी मंडळी आहेत, अशी जी जनहितार्थ कार्य ग्राउंडवर करत आहेत, त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम आपल्या ह्या माध्यमातून केलं गेलं पाहिजे. सो एकीकडे वेगळा कॉन्टेंट आपण निर्माण केला पाहिजे. त्या कॉन्टेंट निर्मितीमध्ये म्हणजे खरं तर आता जर बघितलं आपण युट्यूबवर शोधायला जातो किंवा गुगल सर्च करतो तेव्हा तुम्ही बघाल तर परदेशी पाश्चात्य संस्कृतीतला कॉन्टेंट आपल्याला दिसतो. म्हणजे एखादी माहिती शोधायची झाली तर, पण भारतीय विशेषतः महाराष्ट्र असा जर आपण विचार केला तर ती फार कमी माहिती आहे. म्हणजे रेसिपीजचं जर उदाहरण घेतलं तर आपल्या इतक्या लुप्त झालेल्या आणि प्रचलित असलेल्या रेसिपीज आहेत ज्याच्याबद्दल खरं तर माहित नाही. म्हणजे मी तलासरी हे एक आमचं पालघर मधलं कामाचं ठिकाण आहे, आदिवासी क्षेत्र आहे. मी जेव्हा तिथल्या मातांबरोबर काम करताना फिरत होतो तेव्हा मी त्यांना सहज विचारलं की तुम्ही रोज जेवणामध्ये स्वयंपाकामध्ये काय बनवता. तर डाळ भात याच्या पलीकडे आम्हाला फारशी माहिती नाही. इतकी जर अनअवेअरनेस असेल तर मला वाटतं की अजूनही आपल्याकडे तो स्कोप आहे की विविध भागांमध्ये खिचडीसारखं महत्व काय आहे, खिचडी काय आहे हे जर आपल्याला सांगायचं असेल तर असा कॉन्टेंट मला वाटतं की जो कदाचित आपल्याला मुंबई सारख्या शहरांमध्ये फार महत्वाचा वाटणार नाही कदाचित, पण तो खेडोपाड्यांच्या रिमोट गावांच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. असा कॉन्टेंट आपण निर्माण केला. तुम्ही जसं उदाहरण दिलं की किलबिल सारखे कार्यक्रम पुन्हा व्हायला पाहिजेत, तर मला नक्कीच सांगायला आवडेल की प्रतिभा आणि प्रतिमा हा कार्यक्रम खूप पूर्वी एक होता, तर तो आता नव्याने सुरू झालेला आहे आणि नव्याने त्यात आजच्या काळातले जे दिग्गज आहेत त्यांच्या मुलाखती होतात. त्याचप्रमाणे रंगा येईवो सारखा कार्यक्रम आहे की वेगवेगळे जे कलाकार आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले त्यांचा जो प्रवास आहे तो उलगडून दाखवला जातो आणि नवीन पिढीशी जोडणारा, ही जी आत्ताची तरुणाई आहे तिच्याशी कुठेतरी जोडला जाणारा, कनेक्ट होणारा, म्हणजे विचारांच्या पलीकडले बियॉन्ड द थॉट्स असे कार्यक्रम देखील आपण सध्या इथे करतो आहोत. आणि मला असं वाटतं की ह्या माध्यमांमधून नक्कीच सगळ्या पिढ्यांना कुठेतरी सामावून घेण्याचं जे काम आहे ह्या प्रसारणाचं ते होतंय. तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक वर्षांपासून काम करत आहात आणि ह्या माध्यमांचं म्हणजे लोकसेवा माध्यमांचं एक महत्त्वाचं काम म्हणा किंवा उद्दिष्ट म्हणा ते आहे शिक्षण. तर तुम्ही मगाशी ज्या उपक्रमाबद्दल सांगितला तो उपक्रम तर नक्कीच म्हणजे अगदी बोलकं उदाहरण आहे, पण एक
तुम्ही एक जनरल काय सांगाल की ही माध्यमं आणि शिक्षण याचा कसा संबंध आहे? शिक्षणाबद्दल एक फार गैरसमज आहे असं मला वाटतं, की जो दूर आपण नक्कीच केला पाहिजे, की शाळेच्या 4 भिंतींच्या आतच शिक्षण असतं. आणि म्हणूनच असे अनेक अनुभव गेल्या 1.5-2 वर्षामध्ये मला आलेले आहेत, की जेव्हा मी खेडोपाड्यांमध्ये मुलांशी आणि त्यांच्या मातांशी पालकांशी बोललो, तेव्हा मला इतके अनुभव लोकांनी सांगितले आहेत, की एक उदाहरण म्हणून मी गडचिरोलीतल्या एका धानोरा तालुक्यातल्या एका छोट्याशा गावामध्ये मी कॉल लावला होता आकाशवाणीच्या माध्यमातून. आणि तेव्हा जो उत्साह होता की आम्हाला कॉल आलाय, नागपूरवरून कॉल आलाय, तो एक जो भाग होता. आणि त्यानंतर आम्ही अभ्यास पाठवला होता की मुलांना भाकरी कशी बनवायची ही शिकवा. तुमच्या घरात जेव्हा तुम्ही बनवता त्याची प्रोसेस, आणि हा 3री ते 5वीच्या वयोगटासाठी अभ्यास दिला होता. तर त्यात त्यांनी टप्पे लिहायचे होते आणि आई किंवा घरात कोणीतरी बनवेल ती भाकरी आणि मुलांनी ती प्रोसेस लिहून काढायची, हा अभ्यास होता. तर या अनुषंगाने मी त्या आईशी बोललो, तर आईने मला 2 उत्तरं दिली. एक उत्तर असं होतं की बरं झालं हा अभ्यास तुम्ही दिलात, कारण तसा हा अभ्यास शालेय पाठ्यक्रमासारखा नाहीये. हा एक मुद्दा. म्हणजे त्यांनी खरं तर शालेय पाठ्यक्रमाबद्दल कॉमेंट केली की जीवनाला आवश्यक असणारी स्वयंपाक करण्यासारखी महत्वाची बाब शाळेमध्ये शिकवली खरं तर असायला पाहिजे. आणि दुसरा त्या आईने मला फार महत्वाची उत्तर दिलं, ते असं की बरं झालं हा अभ्यास दिलात म्हणून मी माझ्या मुलाला घेऊन बसलीये, अन्यथा मी हे मुलीला शिकवलंच असतं पण मुलगा राहिला असता. आता हा अभ्यास दिलाय म्हणून मी त्या मुलाला सुद्धा त्यामुळे समानतेचा सुद्धा मुद्दा त्यांनी उचलला होता. आणि मला असं वाटतं की समानता, सर्वांपर्यंत उत्तम शिक्षण पोहोचवणं ही जबाबदारी आपल्यासारख्या माध्यमांची आहे आणि म्हणून त्यात नाविन्य करावं लागेल. आणि मला वाटतं करमणुकीचा जो मुद्दा आहे ना, म्हणजे आपल्या आकाशवाणीच्या त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लहान मुलांसाठी आम्ही खूप चांगली चांगली नवनवीन बालगीतं, गोष्टी त्यातनं सांगत असतो. आणि पालकांच्या सोबत म्हणजे मुलांच्या सोबत आम्हाला पालकांचाही तितकाच प्रतिसाद येतो आणि सांगतात की आम्हाला ही गोष्ट अनेक वर्षानंतर ऐकायला मिळाली. 7 शेपट्यांचा उंदीर ही गोष्ट आम्हाला अनेक वर्षांनी ऐकायला मिळाली. तर असे हे जे जुनं आणि नवीन याची सांगड घालून मला वाटतं करमणुकीच्या माध्यमातून लोकशिक्षण व्हावं आणि त्यासाठी एक आराखडा आखला गेला पाहिजे. आणि शिक्षण हे 4 भिंतींच्या पलीकडे आहे, सर्वत्र आहे. हे जर आपल्याला करायचं असेल तर त्याच्यासाठी या माध्यमांनी पुढे यायला पाहिजे असं मला ठामपणे वाटतं. नक्कीच. म्हणजे शिक्षण हे 4 भिंतींच्या बाहेर आहे आणि 4 भिंतींच्या बाहेर खरं शिक्षण आहे. आणि ते जे शिक्षण आहे 4 भिंतींच्या बाहेरचं ते आम्ही आमच्या माध्यमांमधून पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्ही काय सांगाल जाता जाता शेवटी की ह्या माध्यमांचं महत्त्व आजच्या काळातलं, विशेषतः आजच्या काळात या माध्यमांचं महत्त्व आणि कशा पद्धतीने जनमानसाशी जे एक जोडले पण आहे तर ते त्याबद्दल? मी एवढंच सांगेन की ही जी माध्यमं आहेत ही फार महत्त्वाची माध्यमं आहेत आणि यांचं अस्तित्व फार टिकवून ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. सोबत आपण हे सुद्धा केलं पाहिजे की या माध्यमांचा उपयोग खऱ्या अर्थाने जे जमिनी स्तरावर कार्यरत असलेली मंडळी आहेत किंवा विद्यार्थी आहेत त्यांच्या प्रबोधनासाठी, त्यांना नवनवीन माहिती पुरवण्यासाठी नक्की केला पाहिजे. आणि त्यासारखे कार्यक्रम आपण जास्तीत जास्त प्रमाणावर निर्माण सुद्धा केले गेले पाहिजेत. नक्कीच. धन्यवाद सर. कसा वाटला आमचा कार्यक्रम आम्हाला जरूर कळवा. त्यासाठीची जी वेगवेगळी माध्यमं आहेत ती आपण पाहून घेऊ शकता. फेसबुकचं माध्यम आहे hellosahyadri20@gmail.com हा मेल ID आहे. आमचा हा कार्यक्रम तसंच इतरही सगळे कार्यक्रम आपण YouTubeवर पाहू शकता आणि ट्विटर हँडल आहे @ddSahyadri. नक्कीच सगळ्या लोकांना जोडणारं, सगळ्या संपूर्ण भारतातील अगदी कानाकोपऱ्यांपर्यंत पोहोचणारी ही माध्यमं म्हणजे लोकसेवा प्रसारण. आणि फक्त पोहोचणारी नाही तर त्यामध्ये शिक्षण आहे, ज्ञान आहे, मनोरंजन आहे आणि त्याचबरोबर की जी एक अचूक माहिती आहे ती पुरवण्याचा ह्या माध्यमांद्वारे प्रयत्न होतोय. आणि आमच्या सगळ्या दर्शकांना देखील खरं तर ह्या दिवसाच्या मी खूप खूप शुभेच्छा देते. सर, आपण इथे आलात आणि वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चा केली त्याबद्दल आपलेही मनापासून आभार मानते आमच्या संपूर्ण टीमतर्फे. दर्शको, आपण पुन्हा भेटूया नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.